स्मार्ट शाळा प्रेझेंट्स असे अनेक उपक्रम घेतलेले होते की त्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकले आहेत। तर त्या काळामध्ये जास्तीत जास्त जे शिक्षण होतं ते ऑनलाईन स्वरूपामध्ये होतं। म्हणजे शिक्षकांनी काहीतरी व्हिडिओज तयार करायचे किंवा काहीतरी PDF तयार करायचे किंवा तत्सम काही बाबी तयार करायचे आणि त्या शिक्षकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे। आणि यामध्ये आमचे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही त्यांचे परिणामकारक रिझल्ट आलेले आहे आपल्याला सगळ्यांना माहिती। आणि म्हणून मग या काळामध्ये SCRTचे असं लक्षात आलेलं आहे की जवळपास अनेक शिक्षकांमध्ये त्यांनी आकडा दिलेला आहे की 2,98,560 शिक्षक हे तंत्रस्नेही झाले। म्हणजे त्या काळामध्ये अनेक शिक्षकांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपलं शिक्षण पोहोचण्यासाठी प्रयत्न केले। मग आता या काळामध्ये फक्त शिक्षकच तंत्रस्नेही झाले नाही, तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तंत्रस्नेही केलेलं आहे आणि अनेक आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या सर्व स्वामी मुलं होते। खऱ्या अर्थानं आताच्या कार्यक्रमातून जायला नको वाटतंय, परंतु माझ्या अगोदर सांगितलं तंत्रस्नेही शिक्षणाच्या स्पर्धा घेतल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा होत्या। त्याच्यामध्ये शिक्षक तंत्रस्नेही बनल्यामुळं अध्ययन अध्यापनामध्ये मजा येते आणि विद्यार्थ्याची रुची वाढते। मोबाईलचा QR कोडचा वापर होईल, त्याच्यामुळे खूप फायदा होतो। एखादं मी नसताना सुद्धा ते साहित्य जिवंत राहणार आहे। आपण जे व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ चिर का राहणार आहे? आपण दीक्षा बघितला असेल तर त्याचा कालावधी निश्चित नाही, खूप दिवस राहणार आहे। आणि म्हणून जे आपण जे शैक्षणिक व्हिडिओ तयार केले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाला क्रमांक काही पॉईंट केला असेल, पहिला आला काही दुसरा आला का, आपला विजय मिळाला आहे। आपलं बक्षीस आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट आपला जमा केलेला आहे आणि या सर्व विजयी स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। माझा दुसरा झाला, तिसरा झाला, पुढच्या वर्षी नक्कीच पाहायला येईल। याच्या पुढे माझी अशा अपेक्षा आहे की गडचिरोली जिल्ह्याला राज्य स्तरावर पार्टिसिपेट करायला पाहिजे। आणि आपल्याला बरेच क्वालिटीचे टीचर आहेत, त्यावेळेस शाळा जातो तर बघतो की आता मी उस्मानाबाद सर्व्हिस केली, नागपूरला केली, परंतु गडचिरोलीसारखे हाडाचे शिक्षक तर कमी दिसतात, नाही असं म्हणणार नाही, पण इतके शिक्षक हे मन लावून आणि मनावर घेऊन काम करतात, त्यामुळे ते खूप मन रमतं आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आपण केलेला व्हिडिओ याहीपेक्षा पुढे आणखी व्हिडिओ चांगले बनवा आणि आपल्याला निश्चित त्या व्हिडिओचा आनंदही मिळाला असेल। आणि आपल्या नंतर सुद्धा आपले व्हिडिओ जर देशावर अपलोड केले तर ते कायम राहतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्हिडिओ जातील। राज्याच्या कानाकोपऱ्यात केल्यामुळं ते विद्यार्थी देशा आमच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या तर विद्यार्थी शिकतात, पण माझ्या विद्यार्थ्याशिवाय राज्यातील अनेक विद्यार्थी सुद्धा शिकू शकतील। यासाठी आपला व्हिडिओ आम्हाला विश्वास आहे। जायचं असल्यामुळं आयोजकांची मी क्षमा मागतो आणि जाण्याची परवानगी मागतो। थांबतो, धन्यवाद। कंटेंटचा पक्का आहे आणि लोकांना काय दाखवायचं, कसं दाखवायचं ह्या सगळ्या धारणा तुमच्या पक्क्या झाल्या। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतून आपण काही निवडक लोक ज्याला कृत्रिम हे या ठिकाणी उपस्थित मार्गदर्शन करणार आणि काही गोष्टी आपल्याशी मला बोलायच्या। अलीकडेच पुण्याला मार्च महिन्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे राज्यातली पहिली बॅच झाली। पहिली बॅचचे काही अधिकारी होते, 30 अधिकारी अपेक्षित होते, तर 25 अधिकारी आले आणि 5 शिक्षकांचा नंबर त्याच्यामध्ये लावला। गडचिरोलीमधून सुदैवाने मला तिथे संधी मिळाली आणि तिथे 6 दिवस आम्हाला जे प्रोफेशनल्स होते त्यांनी शैक्षणिक व्हिडिओज, शैक्षणिक डॉक्युमेंटरीज, चित्रपट, मालिका या सगळ्या शिक्षकांनी छान मार्गदर्शन केलं। खरं तर असं वाटतं की ते 1 महिन्याचं ट्रेनिंग पाहिजे, कारण इतकं काही शिकण्यासारखं होतं। बऱ्याचशा नवीन गोष्टी मला तिथे कळल्या। आता तुमच्या सगळ्यांचे जे व्हिडिओज होते त्याचं परीक्षण तालुका स्तरावर
बेटर जर करायचं असेल तर मात्र आपल्याला त्या व्हिडिओमध्ये फिल्म म्हणून बघता आलं पाहिजे. आम्ही काही रन केली ती व्हिडिओ आणि ते म्हणाले की हे अगदीच म्हणजे अवघडपासून सुरू करतो तशा पद्धतीचे त्याच्यासाठी अगदी साधे काही टूल्स आहेत ते वापरतात शूटिंग करतात. आणि ह्या सगळ्याचा सार एकच होता की मोठे इन्स्ट्रुमेंट वापरायचे ट्रेनिंगमध्ये सांगितलं की मोबाईलवर शूट केलेले चित्रपट किंवा व्हिडिओज. ढोलकचा जो चित्रपट जो आहे तो पूर्णतः मोबाईलवर शूट केलेला म्हणजे मोबाईल असं डिव्हाइस आहे की त्याच्यामध्ये अख्खा 3 तासाचा 2.5 तासाचा छोटे डिव्हाइसेस जसं आपण टाईपवर वापरत नाही एखाद्याला कोणाला तरी घरून वापरतो आणि तो शेक होतो मोबाईल क्वालिटी घसरते च्या काळजात राहतील आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निश्चितच करतील असा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता आमच्या मार्गदर्शिका आदरणीय आज जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 जे आयोजित केलेले होतं या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा आज बक्षीस वितरण समारंभ जिल्हास्तरावर आयोजित होतो. या प्रसंगी या समारंभास उपस्थित आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय चौधरी सर तसेच संस्थेचे वरिष्ठ अधिवेशक माननीय धनंजय चापे सर माननीय डॉक्टर विनीत भक्ते सर ज्यांनी हा सोहळा इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा आयोजित झालेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात असे आमचे आदरणीय सर आदरणीय मोहित नागकर सर गडचिरोली उत्तम आणि सुंदर असं संचालन म्हणजे शब्दांची फेक करत संचालन करत आहेत असे आमचे माननीय साखरे सर आणि माननीय टेकाम सर प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली आणि आपण सर्व आमची संपूर्ण टीम आणि आपण सर्व बक्षीस वितरण सोहळ्यास सहभागी झाले आणि बक्षीस पटकावले सर्व शिक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मार्गदर्शन नक्कीच करणार नाही पण शुभेच्छेसाठी इथे उभे राहिलेले आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा कुठेच कमी नाही. कुठल्याच क्षेत्रात व्हिडिओ निर्मिती असो नवोपक्रम असो की कुठलाही असा प्रोजेक्ट असो त्या प्रत्येक याच्यामध्ये गडचिरोली हा जरी असा पूर्वेकडचा अगदी आदिवासी बहुल दुर्गम भाग असं म्हणून उल्लेखला जातो पण गडचिरोलीचे शिक्षक आणि गडचिरोली जिल्हा हा कधीच मागासलेला दिसला नाही मला आतापर्यंत जितकं मी काम केलेलं आहे इथे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी अव्वल राहिलेलं आहे. आणि त्याचीच प्रचिती म्हणा आजचा हा सोहळा देखील की व्हिडिओ निर्मितीमध्ये देखील आपले शिक्षक धीरे सकारात्मकतेने सहभाग घेऊन त्यांना जे ज्ञान होतं त्या पद्धतीने त्यांनी अतिशय सुंदर असे व्हिडिओ निर्मिती केलेली होती. मूल्यांकन करताना आम्हाला देखील जाणवत होतं त्यातील बारकावे त्यातील स्पष्टपणे माननीय मातकर सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यांना त्याचं अधिक ज्ञान आहे. पण व्हिडिओ शूटिंग करताना प्रकाशमय वातावरण देखील असावं शिक्षक स्वतः सकारात्मक असावं आणि आणखी त्याच्यामध्ये थोडंसं अभिरूपता कारण प्रत्यक्ष वर्ग नसताना बरेचदा व्हिडिओ तयार केलेले दिसले मग ती अभिरूप परिस्थिती निर्माण करणं ही म्हणजे कठीण बाब इतकं सोपं नाही की समोर विद्यार्थी बसलेले असं इमेजिन करून की आता आपण करतो कारण आमच्या सर्व जिल्ह्यात सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते विकासासाठी उपयोगात येतील मॅडम निश्चितच असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आजच्या या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय टेकाम सर आपण सुद्धा आमच्या सर्व शिक्षकांची हितगुज साधावं त्यांना शुभेच्छा द्याव्या.
यांना जिल्हा स्तरावर आणि सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये नेपाल यशवंत वाद्य सरांचं गौरव केला जात आहे आणि यापुढे सुद्धा आपल्या हातून असेच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्माण होतील. दादाजी शिडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गट्टे पाहिली, गुलाब पुष्प. विराजी अरेवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहर्ली, सत्कार करावा आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या. मधुकर बागडे, जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा कुरंगाळा राई, त्यांचा विषय आहे गणित आणि यांना बागडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरंगाळा राई. यानंतर पंचायत समिती कोरची, ताराचंद वाघाडे, पंचायत समिती कोरची. पंचायत समिती धानोरा, सुधाकर देवाजी दिवटे, धाई, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमनवाडा, यांचं गट आहे इयत्ता पहिली ते दुसरी. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक दिल्या जात आचार्य सन्माननीय चापले सर यांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला जात आहे, बक्षीस वितरण दिल्या जात आहे. पंचायत समिती धानोरा, तेजराज रमेश नंदगिरीवार, दुसरी, विषय आहे इंग्रजी. त्यानंतर पंचायत समिती गडचिरोली, स्मृती रवींद्र सर, आपणास विनंती आहे की आपण प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. गट आहे इयत्ता तिसरी ते पाचवी, विषय भाषा आणि यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करून सर शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय मते सरांच्या शुभ हस्ते आणि सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांना बक्षीस वितरण केले जात आहे. राऊत, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पलसगड, त्या मॅडम केला जात आहे. त्यानंतर पंचायत समिती देसाईगंज, प्रवीण यादव, मुलं आहे इयत्ता तिसरी ते पाचवी, विषय गणित आणि यांना जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जात आहे. जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक प्रदान केले जात आहे. आपण बक्षीस प्रदान केला जात आहे. स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करावा. यानंतर यशवंत कुमार रामलाल उईके तयार व्हावेत अशी अपेक्षा. सन्माननीय चापले सर यांच्या शुभ हस्ते अरेवार सरांना बक्षीस प्रदान केले. इथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जात आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निमार्ते सरांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करावं. सर, आपलं खूप खूप अभिनंदन. यापुढे सुद्धा आपल्या हातून असे नवीन बक्षीस प्रदान करावं. विनंती, सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये तृतीय पारितोषिक इथे वितरण केलं जात आहे. यानंतर पंचायत समितीचा गट आहे, विषय इंग्रजी, यांना तृतीय पारितोषिक, जिल्हास्तरीय तृतीय पारितोषिक प्रदान केले जात आहे. यांचं गट आहे इयत्ता 6वी ते 8. नवीन शैक्षणिक व्हिडिओ निर्माण व्हावेत अशी अपेक्षा.
यानंतर पंचायत समिती गडचिरोली मान्यवरांच्या हस्ते सरांचा सत्कार करावा. प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान चांगले सरांना विनंती करतो की सर आपण बक्षीस प्रदान करावं आणि त्यांचा सत्कार करावा. यानंतर पंचायत समिती बोलचे फोन करून मॅडम तुम्ही याच माझ्याकडे आपण बघूया व्हिडिओ. म्हटलं पण काही नॉलेज नव्हतं आणि त्यांनी मग वेळेवर मला तयारी करायला लावली आणि वेळेवर मी तो व्हिडिओ केला होता आणि विसरून गेले होते त्याच्यानंतर, कारण प्राईज मिळेल करायचं म्हणून केलं आणि त्याच्यानंतर सडनली त्यांनीच मला न्यूज टाकली, मॅडम माहीत झालं का तुम्हाला काय? म्हटलं नाही मला काहीच माहिती नाही. मग तेव्हा कळलं की अरे नाही नंबर आला आपला. तर इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी. आणि मी तर म्हणते जर खरंच एक खूप छान असं व्यासपीठ आहे अशा पद्धतीने ज्यांच्यामध्ये काही नॉलेज आहे किंवा करण्याची इच्छा आहे, प्रायव्हेटवाले पण असतील तर ते सुद्धा खूप चांगले व्हिडिओज करू शकतात. पण कुठेतरी शासनाचे लिमिटेशन्स आहेत तर त्याच्यामुळे आय थिंक जिल्हा परिषदलाच पहिले फर्स्ट प्रेफरन्स आहे आणि त्यानंतर त्यांच्यामुळे मला चान्स मिळाला आणि मला असं वाटतं की बाकीच्यांना सुद्धा जर मिळेल तर खूप चांगले असे व्हिडिओज नक्कीच विद्यार्थ्यांचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. शिक्षक वृंद का करती हूँ. यहाँ पर जो मंच पर उपस्थित है जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था गढ़चिरौली, यहाँ पर सभी उपस्थित मान्यवरों के द्वारा हमेशा हमें अनेकों उपक्रमों का आयोजन करके दिया जाता है और वो यह संदेश हमारे पंचायत समिति तक पहुँचाते हैं. और इसी का सबसे अच्छा उदाहरण आज की जो स्पर्धा का यहाँ पर बख्शीश वितरण समारोह हो रहा है वो है, जिसमें मैं आरमोरी पंचायत समिति इन्हें तहे दिल से धन्यवाद देती हूँ, क्योंकि मैंने उन चीज़ों को देखा है कि जहाँ यहाँ पर उपस्थित हमारे आरमोरी पंचायत समिति के तो आदरणीय मैडम उपस्थित है, जिन्होंने हमारे लिए एक खास करके वीडियो निर्मित कैसे की जाती है इसके लिए कार्यशाला का आयोजन करके किया था और समय समय पर वो हमें मार्गदर्शन करते थे, जिसमें यहाँ पर उपस्थित गुलाबजी मनी सर, जिन्होंने हमें बहुत अच्छी तरह से मार्गदर्शन किया और उनके मार्गदर्शन में आरमोरी के विभिन्न विषयों के शिक्षकों ने विभिन्न यहाँ पर बख्शीशों का मान लिया है, सम्मान लिया है और ऐसे ही उपक्रम हमेशा हमारे गढ़चिरौली जिले की ओर से और शिक्षा विभाग की ओर से आयोजित किए जाए ऐसी मैं अपेक्षा करती हूँ. और आज का जो यहाँ पर समारंभ है वो बहुत ही सुंदर हुआ है. सभी के चेहरे यहाँ पर बड़े प्रफुल्लित दिखाई दे रहे थे जब वे अपना पुरस्कार स्वीकार कर रहे थे. एक अलग ही आत्मविश्वास उनमें दिखाई दे रहा था, एक अलग ही उमंग दिखाई दे रही थी, जैसे लग रहा था आकाश से तारों की बरसात हो रही हो और तालियों की गड़गड़ाहट सुनाई दे रही थी. तो मैं यहाँ पर कुछ 4 पंक्तियाँ पेश करती हूँ. आज देखो सजा है मेला गढ़चिरौली जिले में, आज देखो सजा है मेला गढ़चिरौली जिले में, कुछ उम्मीदों का, कुछ अपेक्षाओं का, और वो मेला है हमारे जिला शिक्षण प्रशिक्षण संस्था गढ़चिरौली का. तो चलो हम निर्धार करें सभी शिक्षक वृंद, ले जाएंगे हमारे गढ़चिरौली का नाम, तालुका ही नहीं जिला ही नहीं तो राज्य स्तर तक. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्या तंत्राची कास थांबणं ही अत्यंत चांगली बाब आहे आणि आवश्यकही आहे. मला व्हिडिओ निर्मिती तसं काही एकदमही नवीन होत नाही. मी गेल्या 7 वर्षापासून व्हिडिओ निर्मिती करत आहे. माझा टेक्निक शिक्षक नावाचा यूट्यूब चॅनल आहे. जवळपास 1,35,000 माझे सबस्क्रायबर असून 450 व्हिडिओ माझे तिथे अपलोड केलेले आहेत.
त्यापैकी जवळपास 300 व्हिडिओ हे शैक्षणिक आहेत, 100 व्हिडिओ हे तंत्रस्नेही म्हणजेच शिक्षकांना शालेय काम ऑनलाईन पद्धतीने आणि आपल्या मोबाईलवर कशा प्रकारे करता येईल याबद्दलची माहिती देणार आहेत आणि जवळपास 50 व्हिडिओ माहितीपर आहेत. सर्वप्रथम मला खूप हे वाटायचं की बरेच जण व्हिडिओ निर्माण करतात, आपण कसं शिकावं आणि याबद्दल बरीच माहिती कोणालाच नव्हती. तर माहिती कुठून घ्यावं, काय करावं, मी खूप प्रयत्न केला. मग म्हटलं तर चला आपल्याकडे आपल्या हातामध्ये आहे, प्रत्येकाकडेच आहे, मोबाईल आहे, मग याचा एक सदुपयोग का करावा नाही. मग आपल्याकडे गुगल महाशय आहे, यूट्यूब आहे, आपल्याला संपूर्ण शिक्षक वृंद का करती हूँ. यहाँ पर जो मंच पर उपस्थित है जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था गढ़चिरौली, यहाँ पर सभी उपस्थित मान्यवरों के द्वारा हमेशा हमें अनेकों उपक्रमों का आयोजन करके दिया जाता है और वो यह संदेश हमारे पंचायत समिति तक पहुँचाते हैं. और इसी का सबसे अच्छा उदाहरण आज की जो स्पर्धा का यहाँ पर बख्शीश वितरण समारोह हो रहा है वो है, जिसमें मैं आरमोरी पंचायत समिति इन्हें तहे दिल से धन्यवाद देती हूँ, क्योंकि मैंने उन चीज़ों को देखा है कि जहाँ यहाँ पर उपस्थित हमारे आरमोरी पंचायत समिति के तो आदरणीय मैडम उपस्थित है, जिन्होंने हमारे लिए एक खास करके वीडियो निर्मित कैसे की जाती है इसके लिए कार्यशाला का आयोजन करके किया था और समय समय पर वो हमें मार्गदर्शन करते थे, जिसमें यहाँ पर उपस्थित गुलाब जी मनी सर, जिन्होंने हमें बहुत अच्छी तरह से मार्गदर्शन किया और उनके मार्गदर्शन में आरमोरी के विभिन्न विषयों के शिक्षकों ने विभिन्न यहाँ पर बख्शीशों का मान लिया है, सम्मान लिया है. और ऐसे ही उपक्रम हमेशा हमारे गढ़चिरौली जिले की ओर से और शिक्षा विभाग की ओर से आयोजित किए जाए, ऐसी मैं अपेक्षा करती हूँ. और आज का जो यहाँ पर समारंभ है वो बहुत ही सुंदर हुआ है. सभी के चेहरे यहाँ पर बड़े प्रफुल्लित दिखाई दे रहे थे जब वे अपना पुरस्कार स्वीकार कर रहे थे. एक अलग ही आत्मविश्वास उनमें दिखाई दे रहा था, एक अलग ही उमंग दिखाई दे रही थी. जैसे लग रहा था आकाश से तारों की बरसात हो रही हो और तालियों की गड़गड़ाहट सुनाई दे रही थी. तो मैं यहाँ पर कुछ 4 पंक्तियाँ पेश करती हूँ. आज देखो सजा है मेला गढ़चिरौली जिले में, आज देखो सजा है मेला गढ़चिरौली जिले में. कुछ उम्मीदों का, कुछ अपेक्षाओं का, और वो मेला है हमारे जिला शिक्षण प्रशिक्षण संस्था गढ़चिरौली का. तो चलो हम निर्धार करें सभी शिक्षक वृंद, ले जाएंगे हमारे गढ़चिरौली का नाम, तालुका ही नहीं, जिला ही नहीं, तो राज्य स्तर तक. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जात ज्यांची गुणदाना धर्म ज्यांना, दुःख भिजले 2 अश्रू माणसांचे माणसांना. जिल्ह्याच्या परिगावरच्या शेवटचा मूल पुढे येण्यासाठी शिक्षणाच्या वाटा वस्ती टोला याच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि एकच ध्यास गुणवत्ता विकास असं मनात नेहमी प्रयत्नशील असणारे सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे कार्यकारी प्राचार्य सन्माननीय चापले सरांना विनंती करतो की सर आपण या प्रसंगी अध्यक्षीय पुष्पगुच्छ पाहू. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आवाज आला तिकडे? सर्वांना नमस्कार. एखाद्याचेच असते पाऊस झालेले येथील खात्यावर. स्पर्धा 2023 आणि त्याचा आजचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी मंचावर उपस्थित सहकारी आमच्या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मोते सर, उपस्थित सहकारी उदित मातकर सर, वैशाली गोपाळ मॅडम,
जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य एकांत सर आणि आपण सर्व आपल्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या, आमचे बक्षीस पण चांगले आहेत. हे सगळं एक पेचीसारखं झालं. 2023ला शासन निर्णय आला, व्हिडिओ कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या म्हणत 6 महिने गेले, कोणी भाग घ्यायला तयार नव्हते. काही केपीला फोन लावायला लागले इथे बसून. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये शिवरायांनी प्रत्येक तालुक्याच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या. त्याच्यानंतर मेमध्ये माझ्याकडचे सगळे विषय साहेब आपापल्या घरी गेले आणि तेवढ्यातच काहीतरी निकाल जाहीर झाला. मग आमच्याकडे माणसं नव्हते. 4 दिवस नव्हते सर आणि मी बसून कोणाला पहिला भेटला, कोणाला दुसरा भेटला, कोणाला तिसरा भेटला, एक्सेल शीटवर करत बसलो. आता आम्ही टेक्नॉलॉजी नसल्यामुळे आम्हाला 4 दिवस लागले. पैसे आले बक्षीस वितरणासाठी आणि आमच्याकडे ऑलरेडी स्टार आणि समग्रांतर्गत इतके सारे कार्यक्रम होते, तर त्या कार्यक्रमाच्या PFMSवर पैसे देता सकाळी 6ला येऊन बसायचं, दुपारी घरी जायचं, जेवायचं, पुन्हा यायचं, रात्रीपर्यंत बसायचं. मग आम्ही विचार केला मंत्री साहेबांनी की पैसे आपल्याला PFMS अकाउंटला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा आरामशीर हा कार्यक्रम घेता येईल आहे ना. मग हा कार्यक्रम आरामशीर घ्यायचं म्हटल्यानंतर जास्तच आरामशीर झाला. आम्ही पहिल्या आठवड्यात गेल्यावर होतो, प्राचार्य म्हटले की मी नाही आहे, एवढ्या आजही जावं लागलं त्यांना. मग आम्ही तालुक्यावरून आमच्या मंत्री साहेबांनी म्हणजे हे कार्यक्रम आयोजित करताना व्हिडिओ तयार करून अपलोड करण्यापेक्षा खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, मला सांगावं लागत आहे. मग तालुक्यावर जेव्हा आम्ही अकाउंट व्हेरीफाय करून मागितले, तुमच्यापर्यंत शीट आल्या नाही आल्या, तुम्ही तुमचे अकाउंट पाहिले नाही पाहिले आहे ना. आणि बक्षिसाची रक्कम तर मोठी होती, कोणाला 10,000 होते, कोणाला 13,000 होते. आज सकाळी मी फक्त रेल्वेच्या तिकिटांचे 4,200 रुपये टाकताना आम्ही 1 रुपया टाकून पाहिला आणि तुमच्या खात्यावर मला डायरेक्ट पैसे टाकायचे होते. त्यातले काहीतरी 8 लोकांचे पाऊल झाले असं मध्येच सांगत होते, बरोबर. आता इथे एवढ्या उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा, कूलर किती लागतील, आमची टीम आहे ना साध्या व्यक्तींची, कुठलाही कार्यक्रम त्यांच्यावर जबाबदारी दिली की अतिशय सुंदर आयोजित करतात. 12च्या दरम्यान आम्ही इथे येऊन बघितलं होते सरांनी, दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा समारंभ लिहिले, छापापुढे काढले, आमच्याबद्दल साधन व्यक्ती पैकीच आहे. त्याच्या खाली पण त्यांनी लिहिलेलं आहे सन्मान कर्तृत्वाचा आहे ना. डायरेक्ट काम पण देते, मान पण देते, धन पण देते आणि सन्मान पण देते. आता मी मागच्या महिन्यामध्ये या PMC शाळा आपल्याकडे 22 तिथल्या शिक्षक शिक्षिकांचा रायपूरला अभ्यास दौरा केलेला होता. खूप चांगला झाला अभ्यास दौरा. तिथे डायटच्या रायपूरच्या राठोड मॅडम आमच्यासाठी नोडल ऑफिसर होत्या. राठोड दर्जेदार व्हिडिओ निर्मिती बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले यांनी वेळात वेळ काढून यांना पुण्याला जायचं असताना सुद्धा यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर आजच्या या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित आदरणीय चापले साहेब, कार्यकारी प्राचार्य तथा ज्येष्ठ विद्यार्थ्याता गडचिरोली यांनी आपलं जे 2 अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला म्हणायला हरकत नाही, कारण चौरेसाहेब गेल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चापले साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, वेगवेगळ्या उपक्रमासंबंधात माहिती दिली. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. यानंतर आजच्या या व्हिडिओ निर्मिती बक्षीस समारंभाचे डॉक्टर मत्ते साहेब, ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा आजच्या या व्हिडिओ निर्मिती उपक्रमाचे उपक्रम प्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेतून आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या संदर्भात
ज्येष्ठ अधिव्याख्याता गडचिरोली तसेच विशेष अतिथी म्हणून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आदरणीय मातकर सर ज्येष्ठ अधिव्याख्याता गडचिरोली तसेच त्यांनीसुद्धा विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी स्थान भूषवलं आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानते. तसेच आदरणीय वेलकाम सर ते सुद्धा विशेष अतिथी आणि प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानते. तसेच या जिल्हास्तरीय विजयनिमित्ती बक्षीस वितरण समारंभाला सर्व आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उपस्थित सर्व शिक्षक, जिल्हा परिषद असो खाजगी असो, सर्व शिक्षक या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी बक्षीस स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आमची टीम, सर्व साधन व्यक्ती, सर्व विशेष शिक्षक, सर्व विशेष तज्ज्ञ यांनी या ठिकाणी अमूल्य असं सहकार्य केलं. आदरणीय डॉक्टर विनीत मत्ते सर यांच्या मार्गदर्शनात त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. अनावधानाने कोणाचं नाव सुटलं असेल त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि आज या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा जो कार्यक्रम आहे जिल्हास्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपलेला आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. वांड्रे सर, आपल्याला ग्रुप फोटोची तयारी करायची आहे, या कृपया. मित्र हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.